नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आहे तिने आता त्यांच्या घरातली जे मावशी आहे त्यांना काम सांगितलेलं आहे की आनंद निवासची फाईल माझ्या रूममध्ये ठेवलेली आहे, तेवढी तुम्ही घेऊन या असं सांगितलेलं असतं. आणि मग जेव्हा आता ती आनंद निवासची जी फाईल आहे ती आणण्यासाठी जी अंजू आहे ती नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि तिला तिथे गेल्यानंतर पाहायला मिळतं ते म्हणजेच की तिथे तिनं फाईल तर घेतेच, पण त्याचबरोबर तिथे तिने एक डिवोर्स पेपरची जी पेपर असतात तेही त्या फाईल बरोबर घेतलेले असतात आणि ते सगळं घेऊन ती बाहेर येत असते. तेव्हा जीवाचं लक्ष नसतं, जीवाला कोणाचा तरी फोन आलेला असतो आणि आता हिने ही फाईल आणलेली असते आणि ती फाईल आणि ते पेपर सगळं आता येऊन मानिनीच्या हातामध्ये दिलेलं असतं. आता मानिनी ते पेपर ती फाईल पाहत आहे. आनंद निवासची फाईल आहे आणि त्यामुळे आनंद निवासची फाईल पाहण्यामध्ये ती गुंग झालेली असते. नक्की नंदिनीचं काय काम चालू आहे हे ती पाहत असते. त्याचबरोबर जेव्हा आता ते पेपर्स तिने उघडलेले असतात, नंदिनी किचन मध्ये असते, ताक शिल्लक आहे त्याची कढी बनवायची आहे म्हणून मानिनीने तिला सांगितलेलं असतं. आणि आता ही फाईल ओपन झालेली आहे. मानिनीला हे सत्य समजणार का त्याआधी जीवा आणि त्याचबरोबर पार्थ कोणीतरी येऊन हे सत्य लपवून ठेवणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे पिहू बरोबर चुकीची वागणारी जी रम्या आहे ती आता नंदिनीच्या तावडीत सापडलेली आहे आणि नंदिनीने तिला सांगितलेलं आहे की तुला माहिती आहे जर तू पिहूच्या बाबतीत काही चुकीचं वागलेली असतील तर गाठ माझ्याशी आहे, कारण मी नंदिनी आहे, मी बोलत नाही, मी करून दाखवते. कारण तिने पहिल्यांदाच एक हिसका दाखवलेला असतो आणि त्यामध्येच नंदिनीनं रम्याची वाट लावलेली असते. तेव्हापासून रम्या जी आहे ती नंदिनीच्या वाटेला जात नाही. पण आता रम्या आणि वसू या दोघींना एक काम करायचं असतं आणि ते काम म्हणजेच की त्यांना दोघींना इकडे पिहूच्या मनामध्ये जी शंका आहे तिला दम द्यायचा आहे आणि तिला शांत करायचं आहे. काहीही झालं तरीही ती गोष्ट तिनं कोणालाही सांगायची नाही असं यांचं ठरलेलं असतं. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता मिथुन जो आहे, मिथुन काका इकडे जीवाला समजवत असतात, जीवाला म्हणत असतात की अरे जीवा तुझ्या लक्षात येते का, अरे हे काहीतरी दैवी संकेत आहे, तू विसरतोयस का, विचार कर ना, मला सांग काय घडलेलं होतं त्या दिवशी मंदिरात. त्या गुरुजींनी तुला टिळा लावला, पार्थला लावायचा होता, नंदिनीच्या नावाचा टिळा तुला लागला गेला, हे लक्षात येते का तुझ्या. हे बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळी तिथे त्या मावशी आल्या, त्यांनी काय सांगितलं आणि त्याचबरोबर तुला आठवते का, कारण इकडे जेव्हा त्या मावशींनी काय सांगितलं जे तुझं आहे ते तुला मिळालेलं आहे असं म्हणत त्यांनी तुझ्याशी बोललेल्या होत्या. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे मिथुन जीवाला समजावत असतो, अरे असा आता विचार कर ना, तू नंदिनी जी आहे ती तुझीच आहे आणि तुझं आणि नंदिनीचं जे नातं आहे ते 7 जन्मासाठी घट्ट होणार आहे. या 6 महिन्यांमध्ये तू आणि नंदिनी एकमेकांपासून कधीच वेगळं होऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेव, अशा भाषेमध्ये आता बोललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जीवा विचार करू लागतो. जीवाला कळत नाहीये. मिथुन काका म्हणतात की हे बघ, आतापर्यंत बरीच कोडी सोडवत होतो पण तुझ्या आयुष्याचं कोडं मात्र खूप व्यवस्थित सुटलेलं आहे. काहीही झालं तरीही तुझ्या आयुष्यात जे कोडं होतं ती मात्र सोडवण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे जीवा मात्र आता विचार करायला लागलेला असतो. जीवा म्हणत असतो पण कसं शक्य आहे. आणि मग मिथुन काका मात्र खुश होऊन तिथून चाललेले असतात, कारण मिथुन काकांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जीवा आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र चांगलं घडत आहे, कारण जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र येत आहेत. जीवालाही आठवू लागतं नक्की काय घडलेलं होतं, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या, हे सगळं जीवाला सुद्धा आता आठवत आहे. आणि जीवा तो फोटो जेव्हा हातात घेतो त्याचा आणि नंदिनीची जी लग्नातली फोटो फ्रेम आहे ती त्याच्या समोर आहे आणि ती फोटो फ्रेम त्याने हातात घेतलेली आहे, तेव्हा मात्र जीवाला आठवत असतं त्या मावशींनी सांगितलेलं आहे आता ते तुझंच आहे आणि तुझ्या जवळच राहणार आहे, म्हणजे नंदिनी त्याची आहे आणि नंदिनी आणि त्याचं जे नातं आहे ते आता एकत्र बांधलं जाणार आहे. ह्या गोष्टी तिथं घडलेल्या असतात. तेव्हा मात्र जीवा आता विचार करू लागलेला असतो. जीवाला कळत नाहीये की ह्या 6 महिन्यात काय होणार आहे. एकतर त्याला नंदिनीला सोडायचंही नाही आणि तो नंदिनीच्या बाजूनेही नाही, म्हणजे तो कसा कात्रीत सापडलेला आहे आणि त्याच्या गोष्टी लक्षातच येत नाहीयेत की काय केलं पाहिजे म्हणजे हे सगळं सॉल्व्ह होऊ शकतं. हा विचार आता जीवाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच जीवा मात्र इकडे विचार करत असतो की नाही,
मला या सगळ्यातून मार्ग काढला पाहिजे. इकडे नंदिनी आता पिहूला जवळ घेते आणि म्हणते की शांत हो बाळा, काय झालं असं म्हणत ती पिहूची समजूत घालत असते आणि पिहू मात्र रडत असते. पिहूला नंदिनी विचारते काय झालंय नक्की, मला सांगशील का असं म्हणत पिहू बरोबर ती बोलत असते. पिहू मात्र म्हणत असते की नाही. आणि इकडे रम्या तिला खुणवत असते आणि ओरडत असते की नाही सांगायचं. पिहू म्हणते की रम्याताई एवढं बोलत असते तेव्हा नंदिनी म्हणते की हे गोष्ट लक्षात ठेव. कसं आहे माहितीये का, तुला असं वाटलं असेल की तू ज्या पद्धतीनं वागलेली आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या लक्षात येणार नाहीत गोष्टी, पण तू जे काय वागलेली आहे ते मला सगळं माहिती आहे. आणि रम्या, तू पिहूला दम देत होती, तू पिहूशी चुकीच्या पद्धतीने वागत होती असं म्हणत नंदिनी ओरडायला सुरुवात करत असते. नंदिनी म्हणत असते की मला कळलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत होत असते की मला ना प्रश्न पडलेला आहे, कारण आजपर्यंत तू पिहूच्या जवळ कधी आलेली नाही, पण अचानक आज पिहूबद्दल तुला एवढी काळजी का वाटायला लागली. अशी काहीतरी गोष्ट आहे जी तू लपवतेस आणि ते सिक्रेट तुझं आहे आणि जे पिहूला माहिती आहे आणि म्हणूनच हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि नंदिनी मात्र म्हणत असते की तुला सोडणार नाही. तुला माहिती आहे मी नंदिनी आहे, नंदिनी बोलत नाही, करून दाखवते. आणि याआधी तुला बऱ्याचदा अनुभव आलेला आहे. तेव्हा मात्र पिहूच्या बाबतीत आता बोललं जात असतं आणि पिहूच्या बाबतीत इकडे ती म्हणत असते रम्या की ती काय साधी आहे का, तुला माहिती आहे ना ती कशी आहे ते, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तिच्या कुरामती काही कमी नाहीयेत. तेव्हा नंदिनी म्हणते की तुझ्या कुरापती सुद्धा मला माहिती आहे, तू काय काय केलेलं आहे आजपर्यंत हे तुला माहिती आहे. आणि त्याचबरोबर आज जर पिहूच्या बाबतीत पिहूला फिट येणं या बाबतीत जर का तू सामील असशील तर गाठ माझ्याशी आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे असा दम नंदिनीने रम्याला दिलेला असतो. रम्या म्हणत असते कोणत्या हक्काने तू बोलतीये आणि तू कोण आहे मला बोलणारी, त्या पिहूला काही मी आत्ता ओळखत नाहीये, ती कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की देशमुखांची सून आहे मी आणि त्या हक्काने मी तुला ठणकावून सांगत आहे, त्यामुळं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, जर याच्यामध्ये तुझा हात असेल तर मात्र गोष्टी तुझ्यासाठी घातक ठरणार आहेत आणि त्यामुळं तू विचार कर की तुझं काय चाललेलं आहे. नंदिनीने चांगलाच दम दिलेला असतो आणि रम्याची मात्र आता वाट लागलेली असते, कारण रम्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण अशा पद्धतीने गोष्टी होतील हा विचार सुद्धा रम्याच्या मनात आलेला नव्हता. आणि त्याचबरोबर नंदिनीने मात्र रम्याला चांगलाच हिसका दाखवलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की तुझी काय लायकी आहे. इकडे जीवा जो आहे तो आलेला असतो, तो म्हणजेच इकडे पार्थच्या रूममध्ये, आणि पार्थला म्हणतो की अरे दादा, हा तुझा जो शर्ट आहे ना तो माझ्याकडेच राहिला होता, तो परत करायला आलेला आहे. तेव्हा तसं म्हणत त्याने तो शर्ट त्याच्या हातात दिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणतो असू दे ना, एवढं काय त्याच्यात, एवढं माघारी देणे इतकं काय झालेलं आहे, राहू द्यायचं तुला, जे तुझं आहे जे माझं आहे ते तुझंच आहे. तेवढ्यावर पार्थला लगेच जीवा म्हणतो हो, जे माझं आहे तेही तुझंच आहे असं तो बोलून दाखवतो. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणतो की अरे जीवा थांब ना, काय झालंय नक्की, एवढा घाईत का निघतोयस तू, किती दिवस झालं मला सांग ना, आपण मजा मस्ती केलेली नाहीये, भांडणं केलेली नाहीये, तोडफोड केलेली नाहीये, आईचा ओरडा खाल्लेला नाहीये, एकमेकांशी गप्पाही मारलेल्या नाहीयेत, आठवते का तुला, किती दिवस झाले तू गप्पा मारलेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणतो की नाही. पार्थ म्हणतो तेच तर मी तुला सांगतोय ना, लग्न झाल्यापासून आपण आलेलोच नाही. आता मला असं वाटायला लागलं की मी उगीच युगला हॉस्टेलला पाठवलं, तो होता तेव्हा जरा तरी आपल्या भावाभावांमधलं नातं जे होतं ते व्यवस्थित होतं असं इकडे तो समजवत असतो. तेव्हा जीवा पण बोलायला सुरुवात करतो. इकडे जीवा म्हणत असतो की काय करू. पार्थ म्हणत असतो की आजपर्यंत अशी कोणतीच गोष्ट नव्हती की जी तू माझ्यापासून लपवून ठेवलेली आहे, पण आज अशी गोष्ट घडते, कारण मला असं जाणवतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय, माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत नाही, नक्की काय प्रॉब्लेम आहे असं पार्थ त्याला विचारत असतो. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो नाही रे, असं काही खास नाही, असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो पण मला असं जाणवतंय की म्हणूनच तर मी तुला बोललेलो आहे ना, असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा पार्थ जीवाच्या केसांमध्ये हात घालतो आणि केस विस करतो. तेव्हा जीवा म्हणतो की हे नको ना रे करू, दुसरं काहीही कर, तू का माझे केस विस करतोय. आणि दोघंही एकमेकांशी बोलत असतात. आज मनमोकळेपणाने ते दोघंही बोलायला लागलेले असतात. आणि त्याचबरोबर
इकडे पार्थलाही बरं वाटत असतं. कितीतरी दिवसानंतर जीवा आलेला आहे आणि मी आणि जीवा आपण बोलून किती दिवस झालेले आहेत. ह्या गोष्टी मात्र पार्थच्या लक्षात आलेल्या नसतात आणि म्हणूनच आज त्याला खूप मोकळं वाटत असतं. आज त्याला भारी वाटत असतं आणि त्या दोघांची जी मस्करी असते ती सुरू झालेली असते. ज्या पद्धतीने आधी ती चेष्टा मस्करी करायचे त्याच पद्धतीने आत्तासुद्धा त्यांची ही चेष्टा मस्करी सुरू असते. दोघंही असतात. पार्थ रडत असतो. पार्थ म्हणतो, काय करू जीवा, तुला कसं सांगू मी डिवोर्स घेतोय म्हणून मला कळतच नाहीये. आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. जीवा म्हणतो की दादा पुन्हा रडायचं नाही, तू रडलास ना, असं रडू रडू केलंस ना तर तू जोकर दिसतोस रे, असं पार्थ त्याला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे नंदिनी जी आहे ती रूममध्ये असते. ती पसार आवरत असते. सगळ्या गोष्टी छान होतात का ते करण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे जो त्रास व्हायला लागलेला असतो त्या त्रासातून बाहेर पडणं नंदिनीला खरं तर अवघड जात असतं. नंदिनी विचार करत असते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिने कपाट आवरत असते. तेव्हा कपाटामध्ये ठेवलेले डिवोर्सचे पेपर जे आहेत ते नंदिनीच्या हातात येतात आणि नंदिनी म्हणत असते की हे सगळं घरातल्यांच्या समोर कसं सांगायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार नंदिनीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि तिला आठवत असतं तिनं जीवाला म्हणालेली असते, सही करून टाका जीवा, जर तुम्ही सही केली नाही, तुम्ही जर उशीर केला तर मी अडकत जाईल तुमच्यामध्ये, तुम्हाला नाही कळत आहे, असं म्हणत नंदिनीने इकडे तिच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या बोलून दाखवलेल्या असतात आणि जीवाच्या त्या डिवोर्स पेपरवरती सह्या घेतलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनीने दाखवून दिलेलं असतं. ती खूप रडलेली असते. हे नातं तिला टिकवायचं होतं. गेली 1 महिना हे नातं टिकवण्यासाठी तिने तिच्या बाजूने प्रयत्न केलेले होते. पण तेव्हा जीवा जो आहे तो मात्र तिच्या बाजूने नव्हता, कारण त्याच्या मनातल्या काव्याच्या आठवणी ह्या पुसल्याच गेल्या नव्हत्या. नंदिनीला तर कुठं माहिती होतं की जीवाच्या मनात काव्य आहे आणि काव्य आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. या गोष्टी मात्र नंदिनीला माहीतच नव्हत्या आणि त्यामुळंच त्याबद्दल नंदिनी खरं तर तिथे तिला काही कळत नव्हतं की हे सगळं काय घडतंय. परंतु जीवा आता स्वतःला सांभाळण्याचा सावरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु नंदिनीने मात्र आता माघार घेतलेली आहे. नंदिनीने ठरवलेलं आहे की नाही, आता ही संधी नाही, काहीही झालं तरीही आता या सगळ्यातून मी माघार घेणार नाही, माझा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं आता काहीही झालं तरीही मी माघार घेणार नाही, या निर्णयावरती नंदिनी ठाम असते. इकडे जीवा मात्र नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनीला म्हणत असतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का नंदिनी. जीवा तेवढ्यात तिथे येतो आणि नंदिनीला बोलायला सुरुवात करतो. जीवा म्हणत असतो की काय झालंय. तेव्हा नंदिनी म्हणते काय नाही, एवढी काळजी माझी नका करत जाऊ आणि दाखवती नका जाऊ, माझ्याबद्दल काळजी. जीवा म्हणतो काय झालंय. तेव्हा नंदिनी म्हणते तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो, एवढे रिलॅक्स कसे काय जीवा तुम्ही राहू शकता. तेव्हा जीवा म्हणतो काय झालं. तेव्हा ती म्हणते की काल काय झालंय माहिती आहे ना. तेव्हा जीवा म्हणतो की ठीक आहे, तुला वाटतंय ना आत्ता जाऊन सांगायचं, चल आत्ताच्या आत्ता सांगूया आपण सगळ्यांना, असं म्हणत जीवा नंदिनीला चल म्हणतो. नंदिनी म्हणते घरातले एवढे खुश आहेत, शाहूवाडीतली आपली जी जमीन आहे ते त्याचा निकाल आज लागलेला आहे आणि ते जमीन आपल्या ताब्यात आलेली आहे, एवढ्या आनंदाची गोष्ट आहे. मग जीवा म्हणू लागतो मग काय करायचं सांग, कारण तुला जेव्हा मी सांगतोय तेव्हा तुला पटत नाहीये, कारण घरातल्यांना टेन्शन नको म्हणून मी ते एवढं मोठं दुःख जे आहे ते एवढं मोठं दुःखाचं ओझं जे आहे ते मनावर घेऊन राहत आहे, पण तरीही तुला प्रॉब्लेम आहे, नक्की काय करायचं सांग, असं म्हणत जीवा नंदिनीलाच बोलत असतो. आणि तेव्हा मात्र दोघंही आता चिडलेले असतात. तेवढ्यातच त्या मावशी येतात आणि त्या म्हणू लागतात की तुम्हाला ना वहिनींनी बोलवलेलं आहे. तेव्हा इकडे मानिनी जी आहे ती किचनमध्ये असते आणि तिने नंदिनीला बोलवलेलं असतं. आता मानिनी जी आहे ती स्वयंपाक करत असते. तेव्हा नंदिनी तिथे येते आणि म्हणते काय झालं आई. तेव्हा नंदिनीला मानिनी म्हणू लागते की काही नाही ग, तो आपला एक्झॉस्ट फॅन आहे ना तो बंद पडलाय ना, जोपर्यंत आता तो एक्झॉस्ट चालू होत नाही तोपर्यंत माझा ह्या शिंका खोकला हे सगळं चालूच राहणार आहे, कारण फोडणीमुळे मला तो त्रास होत आहे ना, बाकी काही नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते हो मी त्याला सांगितलेलं आहे आणि तो लवकरच येऊन रिपेअर करणार आहे, असं नंदिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी यांच्या नात्याबद्दलचं जे काही सत्य आहे ते नंदिनीच्या आता डोक्यामध्ये घोळत असतं. तिच्या त्या विचारांमधून ती बाहेरच अजूनपर्यंत पडलेली नसते आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी आहे ती या पद्धतीने बोलत असते.
नंदिनी ज्या पद्धतीने बोलत आहे तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते, अगं कालचं ताक बरंच होतं ना, म्हणून म्हटलं त्या दिवशी तू कढी केलेली ना ती छान झालेली होती, तर आता पुन्हा आपण करूया असं मला वाटत आहे, म्हणून मी तुला बोलवलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो करते ना, काहीच हरकत नाही आहे, मी घेते बनवायला. असं म्हणत नंदिनीने आता कढी बनवायची तयारीही केलेली असते. आणि त्याचबरोबर अगं पिहूला ना ही जिऱ्याची फोडणी टाकलेली पेज खूप आवडते आणि मंजूने केलेली पेज आहे ना ती आवडीनं खात नाही, म्हणून मी म्हणलं की ही पेज करते आणि तूच घेऊन जा तिला द्यायला, कारण तू ना तिला गोड बोलून खाऊ घालशील ना लाडे लाडे, कारण ती आता खायच्या तयार मनस्थितीतच नाही आहे, तिला त्रास होतोय ना या सगळ्या गोष्टींचा. असं हे दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर दोघीही बोलत असतात. दोघींनाही खरं तर काळजी वाटत असते. आणि नंदिनी मात्र मानिनीला म्हणत असते की हो, आणि मानिनी म्हणते, अगं तू कसल्या विचारात हरवली. खरं तर नंदिनी हरवलेली असते ती म्हणजे जीवा आणि तिच्या डिवोर्सच्या विचारांमध्ये. पण ती मानिनीला सांगते की नाही, मी पण पिहूबद्दलच विचार करत आहे ना. अचानक अशी फिट का आलेली आहे तिला. आता नंदिनीने ठरवलेलं आहे की अचानक पिहूला फिट का आलेली आहे ते तर ती शोधून काढणारच आहे, पण या सगळ्याच्या मागे असणाऱ्या रम्याची मात्र वाट लागणार आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की मानिनी आणि त्याचबरोबर नंदिनी दोघी असतात. मानिनी तिला म्हणत असते, अगं काय झालं, कसल्या विचारात आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही काही नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने आता अंजूला सांगितलेलं असतं की रूममध्ये तिथे आनंद निवासची फाईल आहे ती फाईल घेऊन ये, आणि नंदिनीने सकाळी तिच्या रूम कपाटातले जे पेपर असतात ते काढून बाहेर ठेवलेले असतात. ही गोष्ट मात्र नंदिनी विसरलेली असते. आणि नेमकी ती फाईल घेऊन आता त्या फाईलसोबत पेपर घेऊन अंजू जी आहे ती निघालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे ते पेपर घेऊन निघाल्यानंतर ती जात असते आणि नेमका जीवा फोनवरती बोलत असतो, त्याचंही लक्ष नसतं. आणि आता फाईलसोबत आनंद निवासच्या फाईलसोबत नंदिनी जीवाचे डिवोर्स पेपर आहे ते घेऊन निघालेली असते. आणि ती फाईल आता नेऊन तिथे मानिनीच्या हातामध्ये दिली जाते. इकडे पार्थ विचार करत असतो. पार्थ म्हणत असतो की खरंच एकटं वाटत आहे, मला रूममध्ये नको वाटत आहे, आपलंसं वाटत नाही आहे, मला काव्याची आठवण येते. पण नाही, हीच ती संधी आहे. काव्या नाही आहे तोपर्यंत या संधीचं मला सोनं करून घ्यायचं आहे आणि मला स्वतःला एकटं राहण्याची तयारी करायची आहे. हे सगळं बोलणं पार्थ स्वतःच्या मनाशी बोलत असतो. त्यासोबतच आता इकडे ती फाईल घेऊन येते आणि मानिनीच्या हातामध्ये ती फाईल देते. आता मानिनीच्या हातामध्ये जीवा आणि नंदिनी यांच्या डिवोर्सचे पेपर आलेले आहेत. नक्की पुढे काय धमाका होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.